एक दिवस असा येईल जेव्हा तुमचं नावच तुमची ओळख बनेल. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक माणसाला यश हवं असतं, प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. पण प्रश्न एकच आहे, मोठं होण्याची किंमत मोजायला किती जण तयार असतात? सगळ्यांनाच यशाचं शिखर दिसतं, पण त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी चढावी लागणारी कठीण वाट मात्र कुणालाच दिसत नाही. लक्षात ठेवा, यश हे नशिबाने मिळत नाही, ते रोजच्या मेहनतीने कमवावं लागतं. आज जर तुमच्याकडे पैसा नाही, मदत करणारे लोक नाहीत, साधनं नाहीत, तर दुःखी होऊ नका. कारण इतिहास साक्षी आहे, मोठे लोक श्रीमंत घरात जन्माला आल्यामुळे मोठे झाले नाहीत, तर ते मोठे झाले कारण त्यांना परिस्थितीला कधीही स्वतःपेक्षा मोठं होऊ दिलं नाही. लोक तुमच्यावर टीका करतील, तुम्हाला वेडे म्हणतील, तुमच्या स्वप्नांवर हसतील, तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा लोक तुमच्यावर हसतात तेव्हा समजा तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहात. जर प्रत्येकजण तुमच्याशी सहमत असेल तर कदाचित तुम्ही गर्दीचा भाग आहात. पण जेव्हा जग तुमच्यावर शंका घेतं तेव्हा स्वतःवरचा विश्वास दुप्पट करा. कारण सांगू, कारण असं आहे की जगाचा विश्वास मिळण्यापूर्वी स्वतःचा विश्वास जिंकावा लागतो. कधी कधी आयुष्य इतकं कठीण परीक्षा घेतं की आपणच स्वतःला विचारतो, हे माझ्याच बाबतीत का घडतं? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोनं जेव्हा आगीत तापतं तेव्हाच त्याची किंमत वाढते. हिरा जेव्हा घासला जातो तेव्हाच तो चमकतो, आणि माणूस जेव्हा संकटातून जातो तेव्हाच तो मजबूत बनतो. म्हणून संकटांना घाबरू नका, कारण वादळ कधीच कायम राहत नाही, पण वादळाशी लढायला शिकलेली झाडं कायम उभी राहतात. आज तुम्ही पडलात किंवा चुकलात, लोक नावं ठेवतील, कधी अपयश येईल, कधी विश्वासघात होईल, पण प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहिलात तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, हरणारा तो नसतो जो पडतो, हरणारा तो असतो जो पुन्हा उठण्याचा प्रयत्नच करत नाही. तुमच्या स्वप्नांची जबाबदारी दुसऱ्या कोणावर टाकू नका. तुमच्या आयुष्याचा लेखक तुम्ही आहात, तुमच्या भविष्याचा शिल्पकार तुम्ही आहात, तुमच्या यशाची किल्लीही तुम्हीच आहात. म्हणून आजपासून सबबी सांगणं बंद करा. वेळ नाही, पैसा नाही, नशीब साथ देत नाही, लोक साथ देत नाहीत, ही कारणं यशस्वी लोकांच्या शब्दकोशात नसतात. त्यांच्या शब्दकोशात फक्त एकच शब्द असतो, मी करून दाखवेन. स्वतःला रोज आरशात बघा आणि सांगा, मी साधा माणूस नाही, मी माझी ओळख निर्माण करणार आहे. मी परिस्थितीचा गुलाम नाही, मी परिस्थिती बदलणारा आहे. मी थांबणारा नाही, मी वाकणारा नाही, मी हार मानणारा नाही. जोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लढत राहील. आणि शेवटी लक्षात ठेवा, तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा असू द्या की आज तुमच्यावर हसणाऱ्या लोकांना उद्या टाळ्या वाजवाव्या लागतील. स्वप्न पाहू नका, स्वप्न जगायला सुरुवात करा. कारण एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुमचं नावच तुमची ओळख बनेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शब्दांची सोबती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन उत्साहाच्या गोष्टीसाठी. धन्यवाद.